welcome all. So up to the last video, we have covered or we have gone through the lot of concepts. So what is the sequence in Rn, how it works, how it converge. Okay, so that theorem and some examples we have seen. So today we are going to discuss a definition of scalar field. Okay, we in field we have a two field, means if we related scalar field, vector field. Okay, so now we are going to see a scalar field definition. What is that definition? So scalar field means what? Let S be a open subset of Rn. What is the open subset? Already we know about that. Open subset means it contains, म्हणजे ओपन सबसेट म्हणजे त्यातला कुठल्याही पॉईंटमध्ये जर मी ओपन बॉल ड्रॉ केला तर तो ओपन बॉल त्याच्यातच राहतो. दॅट इज द ओपन सेट. ओके, बी अ नॉन एम्प्टी ओपन सबसेट ऑफ Rn. A function f from S to R is a function with domain S and codomain is R. म्हणजे ज्या फंक्शनचा कोडोमेन R असेल त्या फंक्शनला स्केलार फील्ड म्हणायचं असतं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ स्केलार फील्ड. फॉर एक्झाम्पल, f from R2 to R, this is a scalar field. Okay, f from R4 to R, again this is a scalar field. म्हणजे जे फंक्शन R to R again a scalar function, but here जो ज्या फंक्शनचा कोडोमेन R असेल दॅट कोडोमेन त्या फंक्शनला आपण काय म्हणतो? स्केलार फील्ड. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अ स्केलार फील्ड. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल f from, suppose we have defined R3 to R given by f of R3 म्हणजे 3 वेक्टरचा टपल आहे. एक एलिमेंट काय असणार आहे? 3 टपल एक्स वाय झेड मी घेतलं. f ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू, सपोज मी दिलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. लुक एट हिअर, दिस फंक्शन इज गिवन. इज दिस फंक्शन स्केलर फील्ड? जर विचारलं इज स्केलर, इज स्केलर, तर कसं काय? तर आहे स्केलर, बिकॉज इफ वी टेक एनी पॉईंट 1 2 3, सपोज व्हॉट इज द इमेज ऑफ दिस 1 2 3. 1 2 3 हा R3 मधला घेतला तर 1 2 3 ची इमेज किती येणार? 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. सो व्हॉट इज माय आन्सर? 1 प्लस 4 प्लस 9, सो दॅट इज 14 is my answer. So this number belongs to R, isn't it? So this is a scalar point, a scalar field or scalar function. Now next we see the limit of a scalar valued function. Suppose we have a scalar valued function, then what is the definition of limit? Let's say limit काय असेल, that definition. Okay, so look at here, that definition. Let S be a subset of Rn, be a non-empty open subset of Rn. Let f function f from that open set S to R be a scalar field, be a scalar field. Okay, let small a belongs to S. आता हा एक वेक्टर आहे तो S मधला, S हा Rn चा आहे त्यामुळे n टपल एलिमेंट आहे. and L belongs to R and L, a हा S मधला आहे and L belongs to R, is said to be limit of a function f at point A if, पुन्हा ते epsilon delta definition, if for every epsilon greater than 0 there exists delta greater than 0. प्रत्येक एप्सिलॉन 0 पेक्षा मोठा असेल तो देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट मॉड नॉर्म, अच्छा आता बघा, सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज लेस दॅन एप्सायलन व्हेनेवर नॉर्म एक्स मायनस ए इज लेस दॅन डेल्टा. सो दिस इज द डेफिनेशन. बरं आता डेफिनेशन बघा काय आहे, हे बघा, फंक्शन एफ फ्रॉम एस टू आर बी अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन और स्केलर व्हॅल्यूड फंक्शन, त्याला म्हणतात स्केलर फील्ड. म्हणजे त्याचा इमेज कसं तर आरमध्ये नॉर्म नसतो, आरमध्ये काय असतो? मॉड. सो हिअर आता एल हा आरमधला आहे, एफ ऑफ एक्स हा आरमधला आहे, सो त्या दोघांचं डिस्टन्स मी कशाने दाखवणार? मॉड.
सो मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल जसं एप्सिलॉनपेक्षा लहान होईल तसंच एक्स आणि एचं डिस्टन्स पण कशापेक्षा लहान होईल, डेल्टापेक्षा. तर त्यावेळेस आपण काय म्हणणार इथं, सो दिस इज द एल इज द लिमिट ऑफ ए फंक्शन ॲट पॉईंट ए. ओके, so this is the difference. So we can write above definition as limit x tends to a. x हा जसा जसा a च्या जवळ जाईल त्यावेळेस एफ ऑफ एक्स हळूहळू कोणाच्या जवळ जाईल, एलच्या. म्हणजे एफ ऑफ एक्स आणि एल मधलं डिस्टन्स जसं कमी होईल तसं तसं एक्स आणि ए मधलं पण डिस्टन्स काय होईल, कमी. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ अ स्केलर व्हॅल्यूड फंक्शन और स्केलर field. Now we are going to see a very famous theorem that existence of limit and that limit should be unique. Okay, असं आपण असं कधीच होणार नाही की if we have a two different limit, okay, limit should be only one and only one. Okay, so that is the question. So that theorem is, okay, so theorem we are going to, so statement of a theorem, the limit of a scalar valued function at point A, म्हणून at a point if exist is unique. तर तो काय असतो, एकमेव युनिक असतो. सो दिस इज द थेरम अँड दिस थेरम इज आस्क्ड फॉर 5 मार्क्स इन लास्ट इयर क्वेश्चन पेपर. ओके, सो लिमिट ऑफ अ स्केलर व्हॅल्यूड फंक्शन शुड बी अ युनिक. म्हणजे दोन लिमिट तिथे फंक्शनला असूच शकत नाही. ओके, सो प्रूफ इज व्हेरी इझी. नाव लेट अस सी a proof of above theorem. So what is the proof? Proof is very easy. आता scalar valued function, so what that is the function, let f from subset S to R where S is subset of Rn be scalar valued function, be a scalar valued function. Okay, let point A belongs to S. Okay, हा एक घेतलाय and suppose there exist two different limits say L1 and L2. ओके, बिलॉंग्स टू आर. हे आर मधले असणार आहेत. L1 आणि L2 हे दोन डिफरंट लिमिट आहेत. ओके, दॅट इज लिमिटिंग डेफिनेशन मध्ये लिमिट x tends to a of f of x is equal to L1 and limit x tends to a of f of x L2. म्हणजे दोन आन्सर आले बघा, L1 आणि L2. तर मला तर युनिक दाखवायचं आहे, म्हणजे L1 आणि L2 काय दाखवावं लागेल, सेम. तर टू शो L1 is equal to L2, this is my job. What is my job? To show L1 is equal to L2. Okay, so we are going to see, or we are going to use the definition, limiting definition of a limit here. Okay, first बघा आता, for this let limit of a function is L1 implies for epsilon greater than 0 there exists delta 1 greater than 0. आता दोन लिमिट आहेत ना L1 आणि L2, त्यामुळे मी डेल्टा 1 घेतला. there exists delta 1 greater than 0 such that mod f of x minus L1 is less than epsilon by 2. आता हा बाय 2 का घेतला आहे, एप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0, मग बाय 2 पण ग्रेटर दॅन 0 होणार आहे. तर हे ॲडजस्टमेंटसाठी घेतलं आहे एप्सिलॉन बाय 2 व्हेनेवर norm x minus a is less than delta 1. So this is my definition for the first limit. Similarly, बघा आता, let for epsilon greater than 0 there exists delta 2 greater than 0 such that mod f of x minus L2 is less than epsilon by 2 whenever norm x minus a is less than delta 2. Okay, this is my delta. So here मी काय केलं, आता दोन डेफिनेशन, दोन लिमिट भेटले, मग दोघांच्याही लिमिटिंग डेफिनेशन मी इथे वापरल्या. नाव लेट डेल्टा इज इक्वल टू, जो लहान आहे तो डेल्टा घेतला, तर मिनिमम ऑफ डेल्टा 1 डेल्टा 2, डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ डेल्टा 1 डेल्टा 2. ओके, देन बघा आता अँड
नॉर्म ऑफ एक्स मायनस ए. आता बघा ह्याच्यात जो छोटा असेल तो, सो नॉर्म ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा 1 आहे, तसंच नॉर्म ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा 2 आहे. तर एक दोघांमधला जो लहान असेल तो तर काय असणार आहे, सो विच इज लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज, बघा काय होईल आता इम्प्लाइज. सो व्हॉट वी गेट, 2 मॉड एफ ऑफ एक्स मायनस L1 इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 अँड मॉड एफ ऑफ एक्स मायनस L2 इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. हे दोन्ही जो काही लहान याच्यासाठी हे बघा डेल्टा 1 आणि डेल्टा जर 5पेक्षा लहान असेल तर 10पेक्षा लहान असणारच आहे, सेम आहे. तर की हे पण लहान हे पण लहान भेटलं. सो ओके, आता बघा कन्सिडर मॉड L1 मायनस L2. काय केलं बघा आपण, L1 आणि L2 ह्या दोघांचा डिस्टन्स घेऊ. मला सेम दाखवायचं, ह्याचा अर्थ हा सबस्ट्रॅक्शन किती दाखवायचं, 0 दाखवायचं. बघू येतं आहे का. मॉड L1 मायनस L2 इज इक्वल टू काय होईल, ॲड अँड सबस्ट्रॅक्ट एफ ऑफ एक्स हिअर. व्हॉट वी गेट बघा आता, एफ ऑफ एक्स ॲड केला, एफ ऑफ एक्स मायनस केला, म्हणजे काय केलं, ॲड अँड सबस्ट्रॅक्ट केलं आहे. L1 मायनस L2, तर आता त्याची ॲडजस्टमेंट करायचं. सो व्हॉट इज दिस ॲडजस्टमेंट इज इक्वल टू मॉड एफ ऑफ एक्स मायनस L1 प्लस मायनस प्लस एफ ऑफ एक्स मायनस L2. हे काय बघा कळेल तुम्हाला. एफ ऑफ एक्स इथं मायनस तो आणि इथं साईन चेंज केला, ए मायनस बी केलं काय आणि बी मायनस ए केलं काय, आन्सर तर काय होणार आहे, सेम. सो विच इज बाय ट्रायंगल इनइक्वालिटी, इफ यू यूज ट्रायंगल इनइक्वालिटी इट बिकम्स मॉड एफ ऑफ एक्स मायनस L1 प्लस मॉड एफ ऑफ एक्स मायनस L2. ठीक आहे, बट दिस इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 प्लस दिस वन इज ऑल्सो लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 विच इज लेस दॅन एप्सिलॉन. म्हणजे काय झालं बघा, मॉड L1 मायनस L2 इज लेस दॅन एप्सिलॉन व्हेनेवर नॉर्म ऑफ एक्स मायनस ए इज लेस दॅन डेल्टा. ओके, इजंट इट. इट हॅपन्स जसं जसं एक्स आणि एचं डिस्टन्स जसं डेल्टा होईल तसं L1 आणि L2 मधलं लेस दॅन कशामध्ये एप्सिलॉन होणार आहे. सो दिस इज पॉसिबल only when L1 is equal to L2. Therefore limit of scalar field if exist is unique. म्हणजे एखाद्या स्केलर फील्डला एका पॉईंट भोवती एकच लिमिट असणार आहे, एकापेक्षा जास्त लिमिट असू शकत नाही. ओके, सो दिस इज द थिअरम. सो इफ यू गो थ्रू द थिअरम यू विल गेट द आयडिया. नाव वी आर गोइंग टू सी using definition, epsilon delta definition, how we can show the limit is exist and what is the limit. Okay, so look at the example. Okay, so look at the example. F from R3 to R defined by f of x y z is equal to 4x plus 2y plus z. This is scalar valued function. बघा एक्स वाय झेड कुठलाही वेक्टर टाका तुम्हाला एकच पॉईंट मिळणार आहे इथे, कारण सगळ्यांच्या मध्ये ॲडिशन साइन आहे. सो हियर दिस इज अ स्केलर व्हॅल्यूड फंक्शन. तो फाइंड लिमिट एक्स वाय झेड टेन्स टू 1 2 3 ऑफ एफ ऑफ एक्स वाय झेड इफ इट एक्झिस्ट. सो दिस इज माय एक्झाम्पल. ओके, मग तुम्हाला आता युझिंग एप्सिलॉन डेल्टा definition. So this is my question. Look at the answer. एक्झाम्पल नीट ऑब्झर्व करा. एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज करून आपण ह्याचं लिमिट फाइंड आउट करणार आहे. ओके, म्हणजे लिमिट एक्झिस्ट होतं का नाही ते दाखवणार आहे. ओके, सो इट्स व्हेरी सिम्पल. लुक एट हिअर. नाव मला हिअर एक्स वाय झेड गोज टू 1 2 3 बरोबर. देन एफ ऑफ एक्स वाय झेड हे कुठे जाईल, गोज टू वेअर. सो ते शोधून काढायचं, तर लिमिट काढायचं आहे. मग आता काय करायचं, एफ ऑफ एक्स वाय झेड जर 1 2 3 जवळ चालला आहे, देन एफ ऑफ एक्स वाय झेड कुठे जाईल आधी ते शोधून काढूया. सो फर्स्ट फाइंड आउट एफ ऑफ एक्स वाय झेड मीन्स एफ ऑफ 1 2 3 मीन्स 4 into 1 plus 2 into 2 plus 3. So 4 and 4 8, 8 plus 3 11 is my answer. Okay, if we consider this is my L, if we consider आता एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनमध्ये आपण ह्याला काय करूया, एल कन्सिडर करू. सो एल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला आधी एफ ऑफ एक्स वाय झेड काढावंच लागेल. त्या एफमध्ये तो जो पॉईंट दिलेला आहे तो पॉईंट टाकावा लागतो. सो दॅट इज माय एल. नाव बघा आता वी शो ओके वा वी प्रूव्ह लिमिट एक्स वाय झेड
टेन्स टू 1 2 3 ऑफ एफ ऑफ एक्स वाय झेड. ते किती दाखवायचं आहे, एल किती घेतलं आपण 11. सो दॅट इज माय जॉब युजिंग एप्सिलॉन अँड डेल्टा डेफिनेशन. आता हे मला तर दाखवावंच लागेल. आता बघा काय करायचं. नाव नॉर्म ऑफ एक्स वाय झेड मायनस 1 2 3 is less than delta implies mod f of x y z minus 11 हा मला लेस दॅन काय दाखवायचा आहे, इप्सायलन दाखवायचा आहे. हा लेस दॅन काय दाखवायचा आहे, इप्सिलॉन. दिस इज माय जॉब. बघा आता हे काय नॉर्म ऑफ एक्स वाय झेड मायनस 1 2 3 आधी हे काढून घेऊ. दॅट इज लेस दॅन दाखवायचं आहे इप्सिलॉनपेक्षा. आता दॅट इज दिस इज स्क्वेअर रूट ऑफ नॉर्म काय असतो, एक्स मायनस 1 पोझिशन वाईज सबस्ट्रॅक्शनचा स्क्वेअर प्लस वाय मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. लास्ट व्हिडिओमध्ये नॉर्म सांगितलेला आहे. इथे प्लस झेड मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज लेस दॅन डेल्टा इम्प्लाईज. आता बघा मॉड एफ ऑफ एक्स वाय झेड मायनस 11 इज इक्वल टू, हा एप्सिलॉनपेक्षा लहान दाखवायचा आहे. व्हॉट इज एफ ऑफ एक्स वाय झेड, व्हॉट इज एफ ऑफ एक्स वाय झेड दिलं आहे. एफ ऑफ एक्स वाय झेड इज गिवन बाय 4x प्लस 2y प्लस झेड. सो हिअर 4x प्लस 2y प्लस झेड मायनस 11 हा मॉड झाला. इजंट इट. मग आता बघा काय करायचं. आता 4x ह्या 11ची फोड जर मी केली, लुक ॲट हिअर मायनस 11, आणि इथं मला माहिती आहे एक्स मायनस 1 आणा, वाय मायनस 2 घ्या आणि झेड मायनस 3. सो इथे किती होईल. तशी समहाव एक ॲडजस्टमेंट करायची आहे मला, की ब्रॅकेटमध्ये मला एक्स मायनस 1ची टर्म दिसली पाहिजे, इथे वाय मायनस 2ची टर्म दिसली पाहिजे आणि झेड मायनस 3ची टर्म दिसली पाहिजे. म्हणून मी आता ॲडजस्टमेंट बघा काय करतो. सो दिस इज इक्वल टू मॉड 4x. मला एक्समधून काय सबस्ट्रॅक्ट झालं त्याचं 1 पाहिजे, त्यामुळे मी इथं मायनस 4 लिहितो त्याच्याजवळ. 4x मायनस 4 लिहिला. इजंट इट. नेक्स्ट प्लस 2y. आता 2yमधून मला तिथे काय सबस्ट्रॅक्ट झालं पाहिजे. सो त्याचे जे इथं मायनस 2 दिसला पाहिजे, म्हणून मायनस 2 वाय मायनस 2 दिसला पाहिजे. 2 कॉमन काढण्यात इथे किती राहील 4. ओके. प्लस झेड मायनस किती दिसलं पाहिजे 3. ओके. म्हणजे काय केलं मी मायनस 4 ॲड केला, मायनस 4 इथे टाकला, मायनस 3 टाकला, बट ऑलरेडी 11 इथं आहे. सो 11च डिस्ट्रीब्यूट केला मी. काय केलं मायनस 4 म्हणजे मायनस 8 मायनस 3 मायनस 11. इजंट इट. मग आता काय करूया बघा. सो दिस इज इक्वल टू 4 कॉमन एक्स मायनस 1 प्लस 2 कॉमन वाय मायनस 2 प्लस झेड मायनस 3. ओके. Using triangle inequality, this is less than equal to 4 mod x minus 1 plus 2 mod y minus 2 plus mod z minus 3. Isn't it? आता एक का माहीत असेल, mod x is equal to square root of x square. म्हणजे mod x पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते ना, बट स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. मग हे काय होईल बघा. दिस इज लेस दॅन इक्वल टू 4 square root of x minus 1 bracket square plus 2 times square root of y minus 2 bracket square plus square root of z minus 3 bracket square. Okay. So mod of x minus 1 means square root of mod of x minus 1 means square root of x minus 1 bracket square. mod of y minus 2 हे लिहिलं आणि mod of ह्याच्या ठिकाणी हे लिहिलं, कारण माझ्याकडे ही टर्म दिलेली आहे आणि ह्या टर्मचा यूज मला करायचा आहे. ओके. स्क्वेअर रूटमध्ये 2 टर्म्स ॲड केल्यास, ही पॉझिटिव्ह टर्म ही पॉझिटिव्ह टर्म, म्हणजे हा स्क्वेअर रूट या स्क्वेअर रूटपेक्षा लहान, त्यामुळे लेस दॅन इक्वल टू 4 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ दिस टर्म प्लस 2 टाइम्स ही टर्म पण स्क्वेअर रूटमधलीच आहे. मग ह्या 2 टर्म ॲड केल्या तर त्याच्यापेक्षा ते लहान होणार आहे. सिमिलरली दिस टर्म इज ऑल्सो लेस दॅन दिस. बट व्हॉट इज दिस टर्म. दिस टर्म इज लेस दॅन डेल्टा. त्यामुळे इथं काय केलं, लेस दॅन 4 डेल्टा प्लस 2 टाइम्स डेल्टा प्लस डेल्टा. सो टोटल किती झाले 7 डेल्टा. मीन्स मला काय भेटलं, मीन्स वी गेट व्हेनेवर नॉर्म एक्स मायनस एक्स वाय झेड मायनस 1 2 3 is less than delta implies I'll get what we have got f of x y z minus 11 is less than 7 delta. So choose epsilon is equal to 7 delta. We get mod of f of x y z minus 11 is less than epsilon. Okay. Therefore limit exists and
is equal to 11. So this is my answer. So this is the problem. Okay, at home you try for example. Okay, so look at the example, it's very simple, hint is given. Okay, so homework, let f from R2 to R given by f of x is equal to 4 times mod x plus 3 times mod y. Prove that limit xy goes to -1 to of f of xy is equal to 10. So this is my 10 दाखवायचे using epsilon delta definition. Epsilon delta already they have given L, you have to show that x ह्या दोघांचा नॉर्म लेस दॅन डेल्टा घेतला तर ह्या दोघांचा नॉर्म लेस दॅन कायला पाहिजे एप्सिलॉन. तर आलं लक्षात. सो द हिंट इज गिवन. व्हॉट इज द हिंट? ज्या ठिकाणी मॉड आहे त्या ठिकाणी मॉड आता इथे टाका, व्हॅल्यूज व्यवस्थित टाका, मॉडच्या ट्रायंगल इक्विटीचा यूज करा, देन यू विल गेट द आन्सर. ओके. So in next video we will see the next theorems and next topics, next topic, that is the repeated limits. Okay, so up to this solve this example, try for this. Okay, already we have discussed how to solve, just okay. So bye, take care.